या केविलवाना प्रकारातून मी त्या ठिकाणी गिरीश महाजन साहेब सेवा सदनमध्ये जे राहतात, तुम्ही सेवा सदनमध्ये मेवा खाण्यात मस्त झाला आहात, कारण की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बैठकीला स्वतः आल्याने पीए घेत आहेत. तुम्ही या केळी कापूस ठिबकवर न्याय देत नाहीये. दुसऱ्या बाजूला सागर बंगल्याचं मोठं सागर, समुद्राच्या किनारे थंड हवेमध्ये गरिबाचे काही प्रश्न यांना कळत नाही. काळाकुट्ट जीवन शेतकऱ्यांचं सागर बंगल्यात बसून यांना दिसत नाहीये. आणि अजितदादा तर काय गुलाबीच कपडे घालून फिरत आहेत, त्यांना सगळं गुलाबी दिसतंय. त्यामुळे शेतकऱ्याचं काही त्यांना दिसायला तयार नाही. आणि म्हणून या सगळ्या याच्यात त्यांनी शेतकरी सोडून दिला, तरुण सोडून दिला, सगळं राज्य वाऱ्यावर सोडून दिलं. शेतकरी तरुणाच्या पलीकडे जाऊन विधवा, वयोवृद्ध शेतकरी, गरोदर माता, अगदी शिष्यवृत्ती पण देत नाहीये. आणि केवळ लाडक्या बहिणीच्या नावाने त्यांना इमोशनल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न जो होतोय, तो प्रयत्न त्या ठिकाणी मध्य प्रदेशच्या धर्तीवर आपण जर बघितलं तर फेल ठरणार आहे. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात फ्रस्ट्रेट झालेलं आपण बघितलं की जसे आमदार महोदय आरोप करताय आता कन्फ्यूज करायचं, ते प्रकार यांचे सुरू आहे. आता गिरीश महाजनांना पळावं लागलं, राजमामा पडले, मंगेश चव्हाण बरबळले, हे प्रकार जे हे फ्रस्ट्रेशनचे लक्षणं आहेत. लोकसभेत हे सगळे मुद्दे घेतले गेले, त्याचा परिणाम काही दिसला नाही तुमच्या बाबतीत? आपण पीक विम्याची लढाई लढलोमुळे पहिला टप्पा मिळाला, जो 25%चा होता. ज्वारीची खरेदी झाली, ठिबकचा पहिला टप्पा आला, त्यामुळे दबाव गट तयार होतोय, तो येतोय. पण दुर्दैवाने 3 मंत्री ज्यांचं प्रथम कर्तव्य आहे, जे कॅबिनेटचे काउन्सिलचे सदस्य आहेत, तेच ना करते. त्यामुळे आता एकतर प्रश्न सोडवा, नाहीतर खुर्च्या खाली करा. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून, तुम्ही सखोल जर बघितलं, खरोखर चिंतनाची बाब आहे की हे ग्रॅव्हिटीचे प्रश्न आहेत. अन्नदाता ज्याला म्हटला जातो, बळीराजा ज्याला म्हटला जातो, त्याचे प्रश्न जर दुर्लक्ष करत असतील तर हे कसं होईल? मी कुठल्याही याच्यात राजकीय बोललेलो नाहीये किंवा वेग काही बोललेलो नाहीये, जे फॅक्ट्स आहेत फिगरसह बोललेलो आहे. त्यामुळे माझी आपल्याला पण विनंती आहे, थोडंसं आपल्या धारदार शब्दांनी याला घ्या, जेणेकरून त्यांना कुठेतरी संवेदना बोथट झालेल्या जागा होऊन प्रश्न सुटतील, ही विनंती.